छोटे बाकी पाठीमागे तुम्हाला म्हणलं घोडी घोडी घेऊन मागवा तीन घोड्या
घेतो आधी हेच फोटो घेतो
क्या बात।
खाली खाली
थोडं अलीकडं वर करून बसतो म्हणाला झेंडा आता जाय की बाबा थोडी एकटा गेलतास तू या ठिकाणी गुरुवर्या साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जन या ठिकाणी सर्व गावकरी मंडळीच्या वतीने सद्गुरु डॉक्टर नंदिकेश्वर शिवाचार्य गुरुमाऊलीचा यथोचित गौरव या ठिकाणी महावस्त्र अर्पण करून संपन्न होतो आहे. गुरुदेव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव गुरुदेव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो,
तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो तुम्हारी जय जय हो महाराज की जय गुरु पंचाचार्य महाराज की जय महाराज की जय महारुद्र हनुमान महाराज की जय सिद्धेश्वर भगवान की जय हर हर महादेव गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः सद्गुरु डॉक्टर नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज की जय गेल्या 42 वर्षापासून कोडेरवाडी ग्रामामध्ये अखंड शिवनाम सप्ताह तथा ज्ञान यज्ञ सद्गुरु डॉक्टर नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आमच्या गावामध्ये अखंड नामयज्ञाची सुरुवात झाली आणि आज तागायत हा नामयज्ञ त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या प्रेरणेने आणि सर्व गाव शिवमय करण्याचं कार्य आमची माऊली गुरु माऊली आदरणीय डॉक्टर नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांनी या गावाला अतिशय शिवभक्तीचा मार्ग दाखवला जीवाचा शिव करण्याचं कार्य त्यांनी आम्हाला दाखवलं आणि त्या मार्गाने आम्ही चालत आहोत गुरुनी दाखवलेल्या मार्गाने चालल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये सुख शांती आणि समाधान मिळते आणि गुरु माऊली म्हणजे आपल्या आईसारखे असते आई कदाचित आपल्याला केव्हा रागावते आणि थोड्या वेळाने आपल्याला जवळ पण करते त्याप्रमाणे आपल्या गुरु माऊलीचा स्वभाव आहे अतिशय सुंदर अशा प्रकारचा त्यांनी हा अनुष्ठान कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केला गेल्या 11 दिवसापासून दिनांक 5/8/2024 गेल्या 42 वर्षापासून आपण शिवनाम सप्ताह करत होतो परंतु आज तागायत आपण अनुष्ठानाचा कार्यक्रम अद्याप घेतलेला नव्हता आणि घेण्यासाठी गावातील सर्व मंडळी उत्सुक होती परंतु योग येत नव्हता आणि या वर्षी आमचं भाग्य आणि पुण्य गुरु माऊलींनी आम्हाला तो योग घडवून आणला त्याबद्दल आदरणीय गुरुवर्यांचे समस्त गावकरी मंडळाच्या वतीने मी त्यांचे पुनश्च अभिनंदन आणि त्रिवार वंदन करतो यानंतर त्यांनी दिनांक 5/8/2024 ते दिनांक 15/8/2024 11 दिवसीय अनुष्ठान इष्टलिंग पूजा अनुष्ठान सोहळा या ठिकाणी संपन्न केला त्यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारची महापूजा आम्हाला दाखवली आणि आमच्या जीवनामध्ये जीवाचं शिव करण्याचं सामर्थ्य त्यांनी आम्हाला निर्माण करण्याचं कार्य त्यांनी केलं आणि या ठिकाणी हा कार्यक्रम दाखवला आणि या ठिकाणच्या सर्व गावातील मंडळींनी सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचे गावकऱ्याच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो सद्गुरु रामलिंग मुस्तापुरे करते या लिंग पूजा अनुष्ठानामध्ये गावातील सर्व गुरूंच्या आशीर्वादाचे पात्र आहात आणि खरोखरच छोट्याशा गावामध्ये रात्रचा दिवस आणि दिवसाची रात्र करून सर्वांनी हा कार्यक्रम आपल्या आपल्या परीने गुरुची सेवा करून आपण आपलं
फळ प्राप्त करून घेतला त्याबद्दल या ठिकाणी काही सत्कार समारंभ होणार आहे. तरी ठिकाणी सर्वांचा सत्कार करणं काही शक्य नाही, पण अगोदर ज्यांचा सत्कार नाही त्यांना मी शब्दसुमनाने या ठिकाणी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो सर्वांचं. आता यामध्ये काही महाराजांचा आशीर्वाद घ्यावा व कोनेरवाडीतर्फे सत्कार होईल त्यांचा. वर बटन सर पालखी बांधणे सोडणे हे काम चोखपणे आपल्या वेळेपूर्वी आणि वेळेवर आम्हाला कसलंही त्यामध्ये टुकाई मिळाली नाही किंवा कमी मिळाली नाही. त्याबद्दल आमच्या कोनेरवाडीतर्फे यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि त्यांचा सत्कार आमचे रमेश अप्पा लक्ष्मण अप्पा मुस्तापुरे करतील. यानंतर गेले 10 दिवस 11 दिवस ज्यांनी हातोहात सेवा केली असे आमचे स्नेही आमचे मार्गदर्शक व गुरुबंधू शिवभक्तीपरायण भुजंगप्पा पळसकर यांचाही या ठिकाणी सत्कार होत आहे. पूजा आहे कशी करावी, यामध्ये काय आपल्यामध्ये त्रुटी आहे ते वारंवार त्यांनी प्रत्येक शिष्याला प्रत्येक भक्ताला सांगण्याचा प्रयत्न केला. यानंतर शिवभक्तीपरायण गोदावरीबाई आई ज्यांना आपण आई म्हणून ओळखतो त्यांनी गेले 11 दिवस आम्ही ज्यावेळेस 12 वाजेपर्यंत भजन करायचो तोपर्यंत त्यांचं काम या ठिकाणी पूर्ण व्हायचं नाही आणि खरोखरच या गुरुची सेवा केल्याबद्दल त्यांना हे आशीर्वाद खूप खूप मिळेल अशी आमची सर्वांची इच्छा आहे. तरी यांचा सत्कार आमच्या सुनीताताई या करतील. नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज की जय. यानंतर होईल रामलिंग मधुकर अप्पा स्वामी कोनेरवाडी. ना भूतो न भविष्य म्हणण्यासारखं या अनुष्ठानामध्ये अशी जोडी लाभलेली आहे. आम्हाला गावकऱ्यांना कुणालाही माहित नाही आणि हे महाराजांनीच नियोजन केलं. असे 2 मूर्ती ज्यांनी अखंड शिवनाम सप्ताहाची नीव ठेवली आणि ते आज या कोरोनाच्या काळामध्ये वाचून जगून सर्व गुरुच्या आशीर्वादाने या ठिकाणी पोहोचलेले असे सर्वप्रथम वसंतरावजी डाळे पुणे यांचाही या ठिकाणी सत्कार होणार आहे. चला लवकर. मुस्तापुरे यानंतर सत्कार होईल शिवभक्तीपरायण त्रिनेत्र स्वामी परळीकर यांचाही या ठिकाणी सत्कार होईल. त्यांनी गेले भजनामध्ये पेटी वाजवणं किंवा अनुष्ठानाच्या वेळी भजनाच्या वेळी यानंतर त्यांचा सत्कार मधुकर अप्पा स्वामी करतील. यानंतर मधुकर अप्पा स्वामी यांचा सत्कार होईल. त्यांचा सत्कार आमचे पांढरे साहेब करतील. कोनेरवाडी हे गाव दूर दराज असलं तरी अनुष्ठानाच्या ठिकाणी
ओम प्रकाश स्वामी व चंद्रशेखर स्वामी यांनी आपली हजेरी लावली व आमचं गाव त्यांच्या पाहण्यात आलं. त्यांचा दोघांचाही सत्कार या ठिकाणी होणार आहे. तरी सर्वप्रथम मी ओम शंकर स्वामी यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार. आम्हाला दोघं इकडे बघायचं. यानंतर चंद्रशेखर यांचा सत्कार गंगाधरप्पा शेवटकर करतील. यानंतर गंगाखेड येथील कपल दोघेही विथ फॅमिली हनुमंत भक्तीपरायण हनुमंतराव ब्याळे गंगाखेड व त्यांच्या स्वपत्नी महादेवी हनुमंतराव ब्याळे यांनी सुद्धा या कार्यक्रमामध्ये गेल्या 7-8 दिवसापासून आपली हजेरी लावलेली आहे. घरचे कामधंदा सर्व काही सोडून या ठिकाणी आम्हाला साथ दिली त्याबद्दल आमचं कोनेरवाडीचं भजनी मंडळ व सर्व आभारी आहोत. व तसेच यानंतर शिवाजी माधवराव पांढरे यांचा इकडे बघा, काका इकडे बघा. आणि यानंतर गुरु परते सारे नाही याच अभंगाच्या ओळीप्रमाणे आमच्या येथील गेले 11 दिवस गुरुच्या अतिम सेवेमध्ये ज्यांनी कितीही वेळेस मोठ्या आवाजानं बोललं किंवा गुरुनी राग केलं तर त्यांनी आपली जागा सोडली नाही. असे आपले सर्वांचे आवडते विठ्ठलरावजी दौलतराव मुस्तापुरे यांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे. त्यांची अतिम सेवा गुरु सौभाग्यवती प्रतिभाताई मारुती मुस्तापुरे यांनी सुद्धा गेले 11 दिवस महाराजाच्या अगोदर उपस्थित राहून सर्व कार्याला मदत केली. एक महाराजाची पूजापासून ते पूर्ण आरत्या वगैरे सर्व काही आणि कुठेही कमी भासू दिली नाही. 10-11 दिवसामध्ये खरोखरच त्यांचं सुद्धा या ठिकाणी सर्वांनी कौतुक करायला पाहिजे. आम्हाला पूजेलाच वेळ मिळाला नाही. काही घरचे काम शेतचे काम असल्यामुळे जेवढा आपण वेळ मिळाला तेवढा दिला. पण यांनी 11 दिवस पूर्ण वेळ दिला. खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे. त्यांचा या ठिकाणी गावाच्या तर्फे सत्कार करण्यात येत आहे. आणि यांचा सत्कार अर्चनाताई कैलासप्पा पांढरे करतील. आपण ज्या अर्थी सत्कार करतो त्या अर्थी आपण स्वतः मनामध्ये विचार करायला पाहिजे की बाबा पुढच्या वर्षी आपणही प्रत्येक कार्यामध्ये सहभाग घेऊन आणि चांगलं कार्य करावं. आणि या जीवनामध्ये जे कार्य करतात हेच तुमच्या सोबत जाणार आहे, बाकी काही सोबत जाणार नाही. तरी ही एक यांची एक पावती आहे असं आपण समजूया या ठिकाणी. यानंतर आमचे पाकशाळाचे प्रमुख ज्यांनी गेले 11 दिवस वेगवेगळे व्यंजन म्हणजे मिरच्याची भाजी असो की स्वयंपाक चपाती भात असो सर्व स्वयंपाकी यांनी भरपूर मेहनत करून आणि कुणालाही काही कमी पडू दिलं नाही. वेळोवेळी पूर्ण जेवण करून पंगत संपेपर्यंत या ठिकाणी उभा राहिले. त्यांच्या सर्व जणांमधील एक जण सदाशिव अप्पा पांढरे यांचा सत्कार आमचे मुस्ताफर सर करतील. केशव शिवाचार्य महाराज की जय. आणि शेवट बघा इकडे सद्गुरु डॉक्टर नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज की जय.
ज्यांनी अखंड शिवनाम सप्ताहाचं पहिलं कीर्तन, पहिल्या दिवसाचं कीर्तन त्यांनी केलं, असे आमचे सर्वांचे आवडते शिवभक्तीपरायण बुद्धिआप्पा अंजनवाडीकर, बुद्धिआप्पा पळसकर यांचाही या ठिकाणी सत्कार होणार आहे. त्यांचा सत्कार करतील आमचे ज्येष्ठ नागरिक रावसाहेब रंगा मुस्तापुरे. ओके. सत्कार आहे जे आपल्या गावचा आराध्य दैवत असणार महारुद्र मंदिर, महारुद्र मंदिराची साफसफाई देखभाल त्यांना कुणीही कुठलीही न जबाबदारी देता स्वतः स्वइच्छेने या ठिकाणी ते दररोज पूजा आरती आणि मंदिराची साफसफाई सुद्धा करतात. त्यांचाही या ठिकाणी सत्कार होत आहे. त्यांचा सत्कार या ठिकाणी करतील न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे फील्ड ऑफिसर गोविंदरावजी उत्तमराव पांढरे आणि विठ्ठल जे सत्कार मूर्ती आहेत विठ्ठल शेषरावजी शेवटकर. बँडवाल्यापैकी एक जण या, त्यांचा गौरव ते हलकेवाली आणि युट्यूब वाले तिघही या. बघा थोडं बघा. हा चला ओके ओके. बघा बघा बघा. सद्गुरू डॉक्टर नंदीश्वर शिवाचार्य महाराज की जय. सर्व शिष्टमंडळी पाटलांचं नाव आहे संतोष पाटील आहे. त्यामुळं जमाना कुठं पडलेले पडले गुमान आता कुणाचाही कळत अगोदर आता मागावर येते अशी परिस्थिती. पण एक विठ्ठलराव त्यांनी मान्य केलं की महाराज 10 वेळेस सांगतात आणि मग त्यानंतर रागवतात. त्याच्यामध्ये उत्सव झाला, व्यवस्थित पार पडला. अनेकांनी कार्य केलं. सर्वात महत्वाची भूमिका प्रभात पाटलाची सुनबाई बालू पाटलाची मालकी तिचा सत्कार करा. त्याचं कारण असं मी ज्या वेळेला गेलो ते कमिन्यामध्ये नंबर 1 आहे, पण मी गेल्यानंतर सर्व काम बाजूला ठेवून ती झेंडे एकदम तयार करून दिले आणि आपल्या घ्यायचे कपडे बघा पुन्हा कपडे विसरण्यात आले बरं का. आणि आता त्यांना बोलवा कुठे बघा असं यायला सिद्धेश्वर भगवान की जय. तसं गावातला प्रत्येक सत्कार करण्याच्या लायकीचा आहे, पण वेळ कमी आहे. त्यामुळं तुमचं शब्दप्रमाणे आधी काढून एक लक्षात घ्या, एखाद्या जावयाचा जीव सासवडे असणं ते महत्वाचं नाही. आणि तुमच्याकडून सर्व करून घेतलं, ज्या दिवशी ज्या रंगाचं सवड पाहिजे भांडून घेतलं. 1000 तारखेचं 500 रुपये आनंदात राहिलो. आजही गावकऱ्यांच्या वतीने पिवळं सवळं गुरुवारचं आणि उपकरण तेही तुमच्या समर्थाकडून आयवून घेतलं. त्याच्यामध्ये ते कपडे आणले होते तेही झाले. आता मी पूजा संपली, तुमचं जेवण संपलं की जाणार आहे. जाताना माणसं जास्त वाटणं लावायची गरज नाही, इथं जमा झाले
एक आरती म्हटलं की निघून जातो आम्ही. तसं आज गावातल्या गावात पालखी असल्यानंतर आम्ही म्हणत होतो ज्या ठिकाणावर निघायची पालखी तिथं जेवण ठेवा. त्र्यंबकला ते ठिकाण माहीत नव्हतं, त्यांनी तो बांधून ठेवली. अगोदर उचला म्हणत होते तिथं ठेवा. बहिणीवाल्याही म्हणत होतो इथं भजन करूच नका, तिथं जा, तिथून निघायचं. त्याच्यानंतर रिकामी पालखी वाजवत नेले ते मलाही माहित होतं. मला चला म्हणून निरोप आला, आता झालं सगळं. मी निघालो, वाटेत पालखी होती आले नाही मला. ती रिकामी पालखी वाजवत तेव्हा पटकन जा. बाजूला पण तिथं सांगितलं सदाशिवाचा सदा आपला. ते मला काय बोललं नाही सर, माझाही गुन्हा नाही त्यांचाही गुन्हा नाही. ते झाले खरं. लोकांना वाटतं की बाबा सदाशिव रुसलाय महाराज तिथे गेले, त्याच्यासाठी गेलो नाही मी. नेमकं काय घडलं काय झालं हे विचारासाठी गेलो. त्यांनी सांगितलं ते म्हणले तिकडे जाताना थोडं मागे लागेल कपालची झोप आहे थोडं म्हणले होते. तात्पर्य असं त्यांनी सांगून जे स्वयंपाक करतात त्यांच्यासाठी त्यांच्या खाण्याची व्यवस्था म्हणून घरी घेतले आणि मी युद्ध पालखी जाऊ देऊ नका म्हणजे त्यांना माहित असो काही घडला असेल तर आपल्या 11 दिवसामध्ये ते सर्व आपण मनातून बाजूला ठेवावं. आणि हा कार्यक्रम तुमच्या उदाहरण सांगितलं. एखाद्या पात्रवाडीची चिंता दाव्याने करून तिकडूनच कपडे घेऊन येणं, पूर्ण सासरून कपडे झाकून आणून माहेरातून परत करून घेणं या घटना चालतात. त्याहीपेक्षा गुरु महाराजांनी आपल्या गावासाठी सर्व व्यवस्था केली. यामुळे तुम्ही पुण्यवंत आहात, भाग्यवंत आहात, शीलवंत आहात. काय काय पदव्या तुम्हाला दिल्या तरी काय कमी आहेत. पण मला जाताना सांगतोय महाराज राजी त्यांचे पुस्तून टाका. अगदी तुम्हाला 4-5 वेळेस सांगितल्यानंतर ज्याच्या लक्षात येत नाही त्याला रागवतो, जे मोदीच येते त्यालाही रागवतो. आमच्या सरस्वती मातांना तो विठ्ठलवाडीची साखर काढून बाबा ठेवा, तरी ती साखर उचललं तर वाटत म्हणजे आपल्याशी संबंधित नसताना आपण करू लागलो की गोंधळ होतो. आणि खऱ्या अर्थात सरकार मधुमारांचा काळ काय लावला. निष्णात पालखी वाजवले सुद्धा त्याच्या पुढं काढले जातात. कला आहे ती, कलेला जात पात बंधन नाही. शिकवलेलं कोणीच नाही, पण शिकलेले आहेत. आम्हाला एकच येते, मला जे चुकलंय त्याची चूक दिसते, मला काहीच येत नाही. पण चुकलंय ना ते चुकलंय म्हणून समजतंय. त्यामुळं चुकलेलं सांगितलं की लोकांना राग येतो, गोड बोलावं लागतं तेव्हा लोकांना आनंद होतो. ते प्रदीप मिसळ आहे का वाण्याचे लोक म्हणतात फार मोठे साष्टांग करते जे सगळ्या ठीक आहे ना. लोक भरभरून दक्षिणा देतात. तात्पर्य असं ज्यांना दक्षिणा पाहिजे ते लोकांचं ऐकतात. तुमच्या गावातून दक्षिणा पाहिजे नाही, पण तुमच्याकडून दान धर्म घडला पाहिजे. या अवस्थेतून तुम्हाला सर्वातून कार्य करून घेण्यामध्ये पुढाकार घेतला. तुमचं सर्व साहित्य जसं स्वयंपाकी घरचं काही आणत नाही, तुम्ही दिलेल्या साहित्यात फोडणी टाकतो, पण तुम्ही स्वयंपाक किती चांगला केला म्हणता त्याप्रमाणे तुमच्या साहित्यामध्ये तुम्हाला मोक्ष प्राप्त होण्यासारखं कार्य तुमच्याकडून करून घेतलं, शिकवलं. उशीर होणारे मलाही माहित होतं. पावसाला शिव्या दिल्या काय येत नाही. सकाळी आराम पुन्हा बंद झाला. तर आता मी म्हणलं अगोदर लोक चाला तिथे बाबा खाऊन इथे येऊन अगोदर इथून मग चाल तुमच्या म्हणलं अगदी तसंच झालं. मी वेगवेगळा सांगितलं की ते 4 झेंडे आहेत, त्यातला उद्या हातामध्ये आपल्याला लागण्याचा पाहिजे
डाव्या हातात पंचरंगाचं पाहिजे, पण कुणी ते पाचही रंगाचे दोन्ही हातात घेतले, कुणी लाल रंगाचे दोन्ही हातात घेतले. ज्या घोंगरं बांधलेले 2 जोडी आहेत ते एखादं पाहिजे, आणि ज्याच्याकडे घोंगरं नाही बांधलेले ते एखादं पाहिजे. तसंही कोणा तुम्ही एवढे आनंदित होतात तुम्ही. त्या हनुमंतरावला म्हणलं त्याच्यावरती ना प्रताप म्हणतो कोणतं पाच लावलं हनुमंतराव इकडे रागीत बाप्पाची चिरंजीव त्याच्यावर राग मी तर त्या आधी खाली करतो वरी सुद्धा बघत नाही. 2 भाऊ आहेत ना. ते म्हणले की चला की आता नाही बाबा तू जरी म्हणला तर मी तुला म्हणलं होते इकडे म्हणलं काही म्हणलं कोणाला. अगदी तुमचा उत्सव हा आतापर्यंतच्या 74 अनुष्ठानामध्ये पहिल्या क्रमांकावर झालेला आहे. ते ते म्हणजे आम्हाला पालखी नाही पाहिजे नाही. सामान्य तुम्ही म्हणले पालखी नका, पालखीला गाडी तिकडे जाणार. माझं म्हणलं सर्वच साहित्य असं मठात झालं. खऱ्या अर्थानं आपल्या मठाला पालखी उत्सवाचा अधिकार आहे आणि पालखी काढणं हेच चांगलं आहे. महाजनला वाटलं पालखी काढावी काय पालखीला खर्च आला रथ आला म्हणजे 20,000 रुपये रथाची देतात आणि पुण्य काहीच नाही. ज्यांनी ज्यांनी खांद्यावरती जिवंतपणी मुलगा घेतलं त्याचे का पुण्यवान घेत नाही. आणि शिवाजी माझी पांढरे ते तिकडं आपण पहिलं किनवटकडं जेव्हा मी येत आता मी येत आहे त्याला चप्पल पायात राहू कारण का तुम्हाला पायात त्या मानाची मिलतीला जशी मान्यता आहे तशी तुम्हाला ती मान्यता आहे. बाकीच्या वेळेला कशी नशेब चालेल सर्व तुम्ही केला. त्यामुळे तुम्हाला मी आढळणारा कोण आहे देव तुम्हाला आशीर्वाद देतो. आज तर बघा की मी सारखं म्हणाले पाऊसावर भरती आतापर्यंत पुण्यात गावाला पालखीच्या वेळेला पाऊस चालू नव्हता पूर्ण सोडलं. या वर्षी मी जर पाहिला प्रत्येक गावाला श्रावण माहिती पालखीला सर्व महिन्यावर आणि सर्व पाऊस होता. पालखी निघायच्या वेळेला थांबला. पालखी मंडपात आली की सुरू ही तुमच्या भक्तीची शक्ती आहे. आणि म्हणून मी फक्त गडबड कशामुळे करणार होतो या महिन्यातलं या नक्षत्रातलं ऊन हे पिकअप मोठं व्हायसाठी खूप शक्तिशाली असते आणि याच्यानं माणसं आजारी पडतात. म्हणून माझी गडबड होती 8 ते 10 पालखी संपलीच पाहिजे. पण सूर्याने तोंड सुद्धा बाहेर काढलं नाही. एक तुमची सर्वांची पुण्य आहे. अजूनही असं होत नाही सूर्य निघाला नाही आणि पाऊस थांबलाय असं होत नाही. एकदा पाऊस सुरू झाला सूर्याला निघू दिलं नाही पाऊस थांबतच नाही. पण आजचं चित्र असं आहे सकाळी सूर्य निघण्यापूर्वी पाऊसही आला सूर्यानेही मुख दाखवलं सूर्यही आपला पाऊसही थांबला. ही तुमची पुण्य आहे. लोकांनी तुम्ही सांगायची गरज नाही. आणि मग बोललं तर किती बोलावं संपत नाही. रामसाहेबांना तेच म्हणून त्यांना फक्त सत्कार करावा. त्यांनी वरण चांगलं केलं वगैरे वगैरे सगळं ठीक आहे. त्यांनी केलं म्हणून सर्व झालं. आणि म्हणून तुम्ही सर्व गावकऱ्यांनी सर्व काही केलं आहे. त्यामध्ये सिंहाचा वाटा तुमचा गोपीनाथ रावनी एका फोनवर त्या चॅनलवर नसतात की सर्व कार्यकर्ते तुम्ही चांगले आहात. तुमचं परत एकदा अभिनंदन. त्यानंतर घरीला पूजा करायची असली प्रवासी लावा नाही तरी काय म्हणत नाही पूजा होईल. आणि पहिला तर तुम्हाला आमचं सर्व गावकऱ्यांचं विलंब निवेदन की उशीर झाला त्याबद्दल थोडासा उशीर जरी झाला जायला तर तुम्ही रात्री गेलेच वाटलं आम्हाला पण गेले नाहीत तुम्ही की नाही तिथं होते ते. म्हणून त्या ठिकाणी सर्वांचं अभिनंदन करतो. आता बँडच्या वाद्याच्या हत्तीच्या वाद्याच्या वाद्याच्या तालावरती गुरुची मूळ गुरु आपले संस्थापक त्यांची
त्याच्यानंतर ज्या नंदनमौलींनी सर्वांना उपदेश केला आपल्या भागात त्यांची त्याच्यानंतर मी अर्थात मी काही कार्य केलं तळराज्याचे पाणी पिते त्याप्रमाणे माझी आरती 3ऱ्या क्रमांकाची त्याच्यानंतर 4थ्या क्रमांकाला महादेवाची आरती होऊन त्या ठिकाणी सर्वांना प्रसाद द्यायचा आणि मग घरी जायचं घरून मग नंतर यायचं तुम्हाला जागे सद्गुरू डॉक्टर नंदिकेश्वर शिवाचार्य कैलास न्या म्हणलं कसं Thank you.
हा बस जा तुम्ही कर द्या एक पलटी द्या पलटी दे. ते आचार्य आहे वाटतंय गुत्तेदार. हा तेच मला साहेब तुम्हाला तुमचा नंबर बी लगेच देऊन टाकू.